गंगाखेड शहरातल्या नेहरू चौक परिसरात 19 जून रोजी रात्री 2 गटांमध्ये हाणामारी झाली होती। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकूण 11 जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत। या गुन्ह्यातील एकूण 11 जणांपैकी 3 पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की घरासमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरून शहरातील पठाण मोहल्ला परिसरात राहणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये कुरबुर झाली। 19 जून रोजी रात्री 10:30च्या सुमारास नेहरू चौक परिसरात दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली। दोन्ही गटातील एकूण 7 जण जखमी झाले। या प्रकरणी अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खलील खान सत्तार खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्रम गौस पाशा सौदागर, अनीस सौदागर, आलम सौदागर, आजम सौदागर आणि अमन सौदागर या 6 जणांविरोधात जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू, सुरी, हॉकी स्टिकने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद दिल्याने 20 जून रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तर याच प्रकरणातील जखमी अक्रम गौस पाशा सौदागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तौफिक खान, जमील खान, शकील खान, आतिक खान, सोहेल खान आणि खलील खान या 6 जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। परस्पर विरोधी गुन्ह्यात 11 जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढचा तपास पोलीस करत आहेत।